म्हणजे बाप्पाकडे खूप कमी लोकांचं लक्ष आहे. बाप्पा बसले बघत की कोणीतरी माझ्याकडे बघा रे. नमस्कार, मी संतोषी रोकडे आणि आता मी आली आहे दगडूशेठ गणपती ह्या परिसरात आणि आपण भाविकांची समस्या जाणून घेऊया की त्यांना किती त्रास फेस करावा लागतो, की दर्शन घ्यायला किती त्यांना डिफिकल्टीज फेस करावी लागते. तुमचं नाव काय नमस्कार, मी मानव सतीश पाटील. आणि तुम्हाला काय डिफिकल्टीज फेस करावे लागतात दर्शन घ्यायला? दर्शन घेण्यासाठी तर डिफिकल्टीज नाही येते, पण प्रॉब्लेम किंवा अशा ज्या अडचणींच्या गोष्टी आहेत त्यामध्ये अशा मुख्यतः लक्षात येतात. पहिली म्हणजे की मॅनेजमेंटचा इश्यू आहे थोडासा. म्हणजे आम्ही आता ज्या मंडळामध्ये गेलो होतो त्या मंडळामध्ये तिघं बाजूंनी लोक येत आहेत आणि तिघं बाजूंनी जात आहेत. त्यामुळे रस्ता ब्लॉक होतोय, अडचण होते, गर्दी होते, ढकलाढकली होते. त्याऐवजी जर मंडळांनी एका बाजूने एंट्री ठेवली की इकडून या आणि दुसऱ्या बाजूने एक्झिट, तर कदाचित गर्दीचा फ्लो पटापट चालेल, पटापट लोक तिथून मोकळे होऊ शकतील. हा एक विषय. दुसरी गोष्ट हा मंडळांचा विषय झाला. आणि सगळीच गोष्ट आपण दुसऱ्या नोईने ढकलू शकत. स्वतः आपण जर बघितलं तर सिविक सेन्स, जसं तुम्ही बघाल रस्त्यावर खूप ठिकाणी घाण पडली आहे, कचरा पडलाय. आपण आपल्याकडे सिविक सेन्स नावाचा प्रकारच आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाने किमान एवढी तरी जागरूकता ठेवावी की आपण देवाच्या दर्शनाला चाललोय, कमीत कमी तिथं कचरा रस्त्यावर वगैरे टाकू नये. आपली जागा आहे, आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मला जे वाटतं की दर्शनाच्या वेळेस महत्वाचा मुद्दा की तिथं गेल्यावर सगळे फोटो काढण्यात, व्हिडिओ काढण्यात, या सगळ्या गोष्टी करण्यातच व्यस्त आहे. म्हणजे बाप्पाकडे खूप कमी लोकांचं लक्ष आहे. बाप्पा बसले बघत की कोणीतरी माझ्याकडे बघा रे, कोणाचंच लक्ष नाही. हा सगळा प्रॉब्लेम मला जे जाणवलं. या व्यतिरिक्त खूप चांगला जल्लोष आहे, खूप चांगली पब्लिक येते, चांगल्या संख्येने येते, चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि आनंदाचा उत्साह एकदम मस्त. म्हणजे सकाळपर्यंत मी असं झोपत होतो, पण इथं आल्यावर मला खूप भारी वाटते. तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की ह्या डिफिकल्टीज आहेत. म्हणजे गणेश उत्सव मध्ये पण ह्या डिफिकल्टीज तुम्हाला फेस करायला लागतात, भाविकांना फेस करायला लागतात. कॅमेरामॅन किमया सोबत मी संतोषी रोकडे, न्यूज बिगन्स.